डॉन को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन है. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं. कमबॅक असावा तर हे असा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जीत एक परिणाम नाही हमारी आदत है. खऱ्या अर्थानं आज सगळी वाक्य बोलू वाटते ती, सगळी म्हणजे जेवढी मनात येते ती तेवढी वाक्य बोलू वाटते ती. त्याला बी कारण बी तसंच आहे कि जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारूद बनता है उसे बकासूर कहते हैं. या बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून ज्याला संबोधलं जातो असा बकासूर बऱ्याच दिवसानंतर मैदानात आला. त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं. रती महारथी होती फायनलला. रती महारथी म्हणजे शंकर होता, गाणनकरांचा बाब्या होता, छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन, खऱ्या अर्थानं लखन, आजच्या घडीला टॉपनं पळणारा लखन होता. आणि बकासूरनं आजारपणातनं उठून बऱ्याच दिवसानंतर मैदानात आला आणि गाजवलं, ते पण 1 नंबरनं. किती नंबर? 1 नंबरचं मैदान गाजवलं. खऱ्या अर्थानं आनंद गगनात वाहून असा झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. की या बैलगाडा क्षेत्र ज्याच्या वाचून सुनं पडलं होतं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. त्याला कारणही तसंच होतं. या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलानं अधिराज्य गाजवलं आहे अशापैकी एक बैल म्हणजे बकासूर. आणि तो जेव्हा मैदानात येतो, मैदान गाजवतो, तेव्हा बऱ्याच बैलगाडा शौकीनांना असेल, बऱ्याच बकासूर प्रेमींना असेल, त्यांचा आनंद गगनात मावून असा होतो. असंच काम आज बकासूरनं केलं. त्याच्या जोडीला साथ दिली, घरचा साथ ज्याला म्हटलं जातं असा गोकुळनं खऱ्या अर्थानं जबरदस्त गाडी पळाली. सेमीसुद्धा जबरदस्त काढला आणि फायनललासुद्धा गाडी जबरदस्तरित्या पळून अगदी रती महारथी असतानासुद्धा त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं. आणि आजच्या मैदानामध्ये त्यांनी 1 नंबरचा मान मिळाला. मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं. कारण जेव्हा त्याच्या पोटात तारा निघाल्या, दगडाचे गोळे निघाले, त्यानंतर बऱ्याच साऱ्या कमेंट पडल्या होत्या व्हिडिओवर की आता तो थांबला, आता तो संपला. पण थांबणाऱ्यातला बकासूर नाही, संपणाऱ्यातला बकासूर नाही. खऱ्या अर्थानं त्याला बैलगाडा शर्यतीतला देव का म्हणतो ते आज त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. म्हणजे एवढ्या आजारपणातनं खऱ्या अर्थानं आतल्या साईडला किती जखमा असतील त्या सगळ्यावर मात करत त्यानं त्या ह्याच्यातनं आजारातनं पुन्हा कमबॅक केला. आणि नुसता मैदानात पण आजारातनं कमबॅक नाही केला तर मैदानातसुद्धा तेवढ्याच ताकदीनं कमबॅक केला. आणि खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्रामध्ये आनंद उत्साह पसरला असं मला वाटतं. आता इथून पुढची मैदानं टॉप क्लास होणार. म्हणजे नक्कीच शौकीनांना खूप आतुरता असते त्याला बघण्याची, त्याला पळताना बघण्याची. आज बऱ्याच दिवसानंतर तो पळतोय, मग कसा पळ असेल ही एक आतुरता होती. ती त्यानं गटाला सिद्ध करून दाखवलं, सेमीला सिद्ध केलं आणि फायनलला काय होतं आहे काय नाही. कारण लखन होता, बाब्या होता, म्हणजे नक्कीच चांगल्या लढती होणार आहेत. आणि अजूनही मातबर बैल होती जेवढी गुलालात राहिली ती सगळी. त्यामुळं काय होईल काय नाही हा प्रश्न असताना पण आज बाक्यानं सिद्ध केलं की बकासूर बस नाम हे काफी आहे. नक्कीच मनापासून अभिनंदन बाकी आणि गोकुळचं दोनूसुद्धा आणि जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्यांचंसुद्धा की ज्यांनी आज मैदानात गाजवलं. आणि पुन्हा एकदा तुमच्या मनाला आज कसं वाटलं बकासूरनं गुलाल घेतला ते कमेंट करून नक्की सांगा. नक्कीच आपल्याला व्हिडिओ बनवायला नक्कीच वेळ लागला आहे, कारण कामं एवढी चालू आहे, सुगी चालू आहे, त्यामुळे जराशी पळापळ होती आहे. पण आज बक्या पळाल्यानंतर व्हिडिओ बनणार नाही असं होणारच नव्हतं. त्यामुळे नक्कीच आजच्या व्हिडिओला तुमच्या कमेंट 100% येऊ द्या. तोपर्यंत राम राम.